श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. महाशिवरात्रीला 300 वर्षानंतर एक दुर्मिळ योगायोग. या 3 राशींच्या लोकांचे नशीब पालटणार. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाला काळा पंधरवडा येणारा महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. भगवान शिव यांना समर्पित हा सण यावेळी खूप खास असेल. जवळजवळ 300 वर्षानंतर महाशिवरात्रीला एक दुर्मिळ योगायोग घडणार आहे. यावेळी महाशिवरात्रीला एकाच वेळी 8 शुभ योग येतील. या दिवशी सूर्य, बुध आणि शुक्र यांचा त्रिग्रह युती होईल. याशिवाय व्यतिपात योग, वर्यण योग, ध्रुव योग देखील होतील. कुंभ राशीतील सूर्य आणि बुध बुधादित्य राजयोग तयार करतील. शुक्र आणि बुध लक्ष्मीनारायण राजयोग तयार करतील. सूर्य आणि शुक्र शुक्रादित्य राजयोग तयार करतील. महाशिवरात्री श्रावण नक्षत्रात येत आहे, जे भगवान शंकरांचे आवडतं नक्षत्र देखील आहे. पहिली रास आहे मेष. महाशिवरात्रीला घडणारा हा दुर्मिळ योगायोग मेष राशींच्या लोकांसाठी संपत्ती आणि प्रगतीचे नवे मार्ग उघडू शकतो. तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती जलद होईल. तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळेल. कुठेतरी अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढताना दिसेल. सध्याच्या आरोग्य समस्या दूर होतील. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. तुमच्या रणनीती प्रभावी ठरू शकतात. यानंतरची रास आहे कन्या. कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी ही महाशिवरात्री अत्यंत शुभ मानली जाते. नवीन व्यवसाय, दुकान, कारखाना इत्यादी सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल वाटतो. भगवान शिवाच्या आशीर्वादाने नवीन उपक्रम सुरू होऊ शकतात. व्यावसायिकांना विस्तार आणि नफ्याच्या संधी मिळतील. दीर्घकाळापासून रखडलेले प्रकल्प गती घेतील. तुमच्या कारकिर्दीत सकारात्मक बदल दिसून येतील. तुमची काही मोठी आणि जुनी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे. यानंतरची रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री त्यांच्या करिअरमध्ये चांगली बातमी घेऊन येऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. तुमची सर्जनशीलता तुम्हाला अधिक उंची गाठण्यास मदत करेल. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर आणि प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारू शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचे खर्च कमी होतील आणि बचत वाढण्याची शक्यता आहे. आपल्यातील कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सर्जनशीलता वाढेल आणि आत्मविश्वासात लक्षणीय सुधारणा होईल. नेतृत्व गुण अधिक प्रभावी होतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्याचे सकारात्मक फळ मिळू शकते. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देणारा ठरेल. उत्पन्नाचे नवे स्रोत खुलू शकतात आणि खर्चावर नियंत्रण मिळेल. वैवाहिक जीवनात समन्वय वाढेल. जीवनसाथीशी असलेले संबंध अधिक दृढ होतील.